नमस्कार, मी कीर्ती केसरकर आणि प्रवक्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। येणाऱ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका ज्या आहेत ते येऊन टेपलेल्या आहेत। दसऱ्यानंतर असं म्हटलं जातंय की आचारसंहिता लागू शकते आणि त्यातच आता महाराष्ट्रामध्ये सर्वांची कंबर कसलेली आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकांसाठी। यामध्येच आता पालघरची चर्चा केली तर पालघर जिल्ह्यामध्ये वसई, बोईसर आणि नालासोपारा हे आता एक गेम चेंजर ठरणार आहेत। नालासोपारा खास करून नालासोपारा 132 विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये एक गेम चेंजर म्हणून पाहिला जातं, कारण सर्वात जास्त मतदार या ठिकाणी आहे, सर्वात जास्त मतदान या ठिकाणाहून होतं आणि पाहायला गेलं तर विकासाची कामं देखील सर्वाधिक जास्त हे विरार नालासोपारामध्ये जोरदार सुरू आहेत। त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा, प्रत्येक पक्षाचा डोळा जो आहे तो आता 132 नालासोपारा विधानसभेवर लागलेला आहे। पालघरमध्ये म्हटला जाणारा हा गेम चेंजर विधानसभा आता सध्या सगळ्याच पक्षांच्या निशाण्यावर आहे। त्याच्यामध्ये खास करून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गट ही मागणी करत आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेतून प्रदीप शर्मा यांना उभं केलं होतं उद्धव ठाकरे यांच्या बॅनर खाली, तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रदीप शर्मांना एक चांगली रिस्पेक्टिव्ह फिगर आली होती। त्यामुळे आता त्यांच्या देखील चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर या संपूर्ण विधानसभेमध्ये भाजपाकडून 2 उमेदवार इच्छुक दिसतात। एक म्हणजे आधी उभे राहिलेले राजन नाईक ज्यांचा पराभव झाला होता आणि दुसरे म्हणजे डहाणू लोकसभा क्षेत्रामध्ये आपलं विधानसभा क्षेत्रामध्ये काम करणारे भरत राजपूत, ते देखील आता नालासोपारा विधानसभेसाठी इच्छुक दिसतात। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे बॅनर लागले होते, त्यांची चर्चा झाली, परंतु आता कुठेतरी राजन नाईक असू दे किंवा भरत राजपूत यांच्या नावावर चर्चा होत नाहीये, तर ही नावाची चर्चा वेगळ्याच नावाची होते। यावेळेस आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे आहे बहुजन विकास आघाडीचे आधारस्तंभ मानले जाणारे आणि कुठेतरी अप्पांनंतर दुसऱ्या नंबरचे नेता असं आपण म्हणू शकतो, बहुजन विकास आघाडीचं पायमल्ली ज्यांनी राखली असे राजीव पाटील उर्फ नाना। राजीव पाटील एक यशस्वी राजनीतीमध्ये होते, गेल्या अनेक वर्षांपासून आहेत, एक राजकीय नेता म्हणा किंवा एक उद्योजक म्हणा, असा विशेष त्यांनी जे काही आपल्या आयुष्यात केलं त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण नेहमीच ते करत आले। त्याचबरोबर राजीव पाटील यांनी नेहमीच आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगले यश मिळवलं। एक यशस्वी राजकीय नेता, एक यशस्वी महापौर राहिल्यानंतर, वसई विरार महानगरपालिकेमध्ये विविध योजना आणल्यानंतर, त्यात काम केल्यानंतर आता पाहण्यासारखं असेल नेमकं त्यांची पायवाट ही कुठे वळलेली आहे। जे आहे गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू आहे की राजीव पाटील हे भाजपात जाणार का। त्याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय नवरात्रीचं वातावरण सुरू आहे आणि या वातावरणामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाकडून, प्रत्येक नेत्याकडून आपापले बॅनर झळकवले जातात। ह्याच्यामध्ये राजीव पाटील यांचे बॅनर देखील झळकवले जात आहेत, परंतु या बॅनरवर कुठेही बहुजन विकास आघाडी किंवा त्यांचे खास मित्र आपण म्हणू शकतो बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा चेहरा नाही आहे। वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावण्यात आले होते ते कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आले होते, ज्यामध्ये अप्पा आणि नाना यांचे वाढदिवस अगदी 1 दिवसाच्या फरकामध्ये येत असल्याकारणाने दोघांचेही बॅनर्सवर फोटो एकत्र लावण्यात आले होते, ज्यामध्ये अशी चर्चा देखील रंगली की बहुजन विकास आघाडीमध्ये कोणतीही फुटाफूट नाहीये आणि अप्पा आणि नाना आता एकत्र आहेत। परंतु वाढदिवस झाला आणि जेव्हा शुभेच्छांची बॅनर लावायची वेळ आली तेव्हा स्पष्टपणे हे दिसून येते कशा प्रकारे राजीव पाटील उर्फ नाना जे आहेत त्यांनी आपले स्वतंत्र बॅनर लावलेले आहेत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे नाना यांचा एकट्यांचाच फोटो आहे। त्याच्यामुळे कुठेतरी आता एक चर्चा रंगली आहे की ते अपक्ष लढणार आहेत का, नाना हे इच्छुक आहेत का, कारण 132 जर पाहिला गेलं तर 132 मध्ये जे काही विरोधक आता उठून येत आहेत त्याच्यामध्ये युवा आमदार क्षितिज ठाकूर जे आत्ताचे तिथले आमदार आहेत त्यांचा कडाडून विरोध होताना दिसून येत आहे। जर युवा आमदार क्षितिज ठाकूर उभे राहतात पुन्हा एकदा 132 मधून तर कुठे तरी बहुजन विकास आघाडीला 132 नालासोपारा विधानसभा ही गमवावी लागणार आहे, जो त्यांचा गडकिल्लाच मानला जातो, बालकिल्ला मानला जातो, ज्याच्यामध्ये विरारही येतं आणि विरार हा ठाकूरांचा बालकिल्ला मानला जात असणारा आमदारांनी जर हाच गमवला तर पुढे काय होणार आणि महानगरपालिकेमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळणार का असं प्रश्नचिन्ह उभं राहतं। त्यातच जर राजीव पाटील अपक्ष उभे राहतात तर खरंच त्यांचं जिंकणं तितकं शक्य आहे का, आणि जर त्यांना बीजेपीचा बॅनर मिळतो तर बीजेपीच्या हातात 132 विधानसभा आरामात येईल। यापूर्वी देखील अशा चर्चा झाले होते की राजीव पाटील यांना बीजेपीमध्ये जायचं आहे, यापूर्वी देखील गेल्या अनेक वर्षांपूर्वी अशा चर्चा सुरू होत्या। त्यानंतर या विधानसभेच्या तोंडावर कुठेतरी राजीव पाटील यांना इच्छुक असून ही जर संधी मिळत असेल तर ते घेण्याच्या तयारीत आहेत का असे देखील प्रश्नचिन्ह आणि चर्चा होत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी जनेमामा यांच्याकडून देखील कुठून तरी एक संदेश पाठवण्यात आला होता की उद्धव ठाकरे गटामध्ये
देखील जर राजू पाटील येण्यास इच्छुक असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो। त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही एक यशस्वी राजकीय नेत्याला आपल्या बाजूने खेचण्यास सुरू करत आहेत। कारण बहुजन विकास आघाडीचा एक आधारस्तंभ असलेले नाना बहुजन विकास आघाडीचं चाणक्य असं म्हटलं जाणारे नाना जर दुसऱ्या पक्षात जातात तर महानगरपालिका भाजप किंवा UBTला ज्या पक्षात जातात त्या पक्षाला घेरण्यात खूप चांगली मदत मिळू शकते। जर राजू पाटील हे भाजपमध्ये जातात आणि तिथून जर 132 मधून ते निवडून जरी येतात त्यानंतर महानगरपालिका ही भाजपला मिळवण्यामध्ये खूपच सोपं जाणार आहे। कारण प्रथम महापौर असल्या कारणाने आणि वसई विरार शहर महानगरपालिकेवर एक चांगली पकड असल्या कारणाने त्याचबरोबर इतक्या वर्षांचा चांगला राजकीय अनुभव असल्या कारणाने महानगरपालिका लक्षात ठेवता आता कुठेतरी ही पायवाट भाजपकडे वळते का आणि राजू पाटील यांना भाजपमध्ये घेण्याची तयारी ही किती महिन्यांपासून सुरू आहे असे अनेक चर्चांना आता उधाण आलेलं आहे। त्यामुळे पाहण्यासारखं असेल विधानसभेच्या तोंडावर क्षितिज ठाकूर आणि राजू पाटील हेच एकमेकांसमोर उभे राहतात का? राजू पाटील, क्षितिज ठाकूर, धनंजय गावडे असा तिरंगी लढा होणार आहे का? महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी यामध्येच आता कुठेतरी नाना आणि क्षितिज ठाकूर जे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्रित हाताला हात धरून काम करत होते आणि अप्पा नाना ज्यांची मैत्री इतक्या वर्षांपासूनची आहे ती विधानसभेमुळे आता तुटणार का? आणि बहुजन विकास आघाडी संपण्यासाठी किंवा नानांचं बाहेर पडणं हे बहुजन विकास आघाडीचं एक कोलॅप्स होण्याची एक वेळ आता सुरू झालेली आहे का हे पाहण्यासारखं असेल। धन्यवाद।